जेव्हा तुम्हाला वाटतं आता मी मरणार आहे, तेव्हा तुम्हाला कळतं दारू आणि सिगरेट माणसाला कुठे पण नेऊ शकते. आता तुम्ही ज्याला बघताय तो मी आहे. कधी विचार पण केला नव्हता की मी हॉस्पिटलमध्ये असा असेल. फक्त काही टाईम पहिले मी मित्रांसोबत एन्जॉय करत होतो. मम्मी बरोबर बोलायची, मित्राच्या नादी लागून वाया जाशील. पण तेव्हा कुठं आपल्याला ते खरं वाटतं. पण माझ्या आयुष्याची सुरुवात ही हॉस्पिटलमधून नाही झाली, ती झाली माझ्या छोट्याशा परिवारापासून. किती खुश आहेत नाही सगळे, पण मला नव्हतं माहीत माझ्या एका चुकीमुळं हे कधी असू नाही शकणार. जर आपलं जाण्याचं एक ठिकाण कुठं जायचं पण आपल्याला अरे भाई आले का बस. नाही घेत इकडे काय भेटते रे सिगरेट कोण कशाला प्यायला. अरे भाई तुला काय माहिती काय विषय सिगरेट मधून जाते आपण कशाला. तसं काय नसतं, एकदा तू घेऊन पाहिजे. रे ही काय नाही त्यामुळे तर कशाला घ्यायला तू. आंबरे घेऊन पावती भाई बोलला नाही एकदा. रोज प्याता करू तुम्ही आमच्यासाठी काय नवीन नाही वेगळंच नाही. अरे काय तर करू बघ. मित्र फक्त एकदा बोलले होते की ट्राय कर, पण मी त्यांच्यापासूनच लपून पिणं चालू केलं होतं. सिगरेट प्यायला लागलो यार, भारी वाटते. सिगरेट काय दारू पिऊन पण त्याच्यानं भारी वाटत. दारू नाही पिलं यार पण कधी. तू नाही पिऊ शकत दारू. कोण नाही पिऊ शकत. लय हात येते. घरचे सगळे गावाला गेले म्हणून मी खूप जास्त नशा केला. एवढा नशा केला की मी डायरेक्ट बेहोश झालो. नशा करताना मी एक गोष्ट विसरलो होतो की उद्या माझा पेपर होता. अरे आवर ना तू, जायचं पेपर आहे ना आज. अरे जाऊन आलो मी. तू सकाळपासून झोपेले. सकाळपासून कोणत्या धुंदीत आहे तू. पेपर तर गेला होता माझा नशामुळे, पण मी तीच चुकी परत एकदा करायला बसलो होतो. माझ्या एका चुकीमुळं माझं पूर्ण आयुष्य खराब झालंय. फक्त मला तुम्हाला एकच सांगणं आहे, तुम्ही तुमचं आयुष्य खराब करू नका.